हां. मी डॉक्टर तुकाराम बापूसाहेब ठाकूरबुवा. आमचा परभणी जिल्ह्यामध्ये फड आहे. परंपरेचे जे महाराष्ट्रातले 4 फड आहेत त्याच्यामधला एक महत्त्वाचा फड आहे आणि या फडाच्या अंतर्गत मी स्वतः त्या फडाचा प्रमुख आहे आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे वारकरी संप्रदायाच्या संदर्भातली जी काही जबाबदारी आहे ती मी पार पाडतो. आमचे तसे 2 फड आहेत, एक लोहगाव आणि एक दैठणा. म्हणजे ठाकूरबुवाचे 2 फड आहेत आणि अतिशय ही परंपरा जुनी आहे. जर सांगायचंच झालं तर आम्हाला 12 पिढ्यापासून आम्ही वारकरी संप्रदायाशी निगडीत आहोत, अशी आमची जुनी परंपरा आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये ठाकूरबुवाच्या परंपरेची एक विशिष्ट अशी मान्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाकूरबुवा परंपरेचा विस्तार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात वारकरी ठाकूरबुवाच्या परंपरेच्या अंतर्गत येतात. काही फडसुद्धा ठाकूरबुवाच्या परंपरेच्या अंतर्गत येतात. त्याच्यात कानसूरकर आहेत, वालूरकर आहेत, मोतीराम महाराजचा एक नवीन फड आहे. ही सगळी मंडळी ठाकूरबुवाच्या परंपरेच्या अंतर्गत येते. म्हणून एक विस्तारित अशी ही कार्य करणारी प्रणाली आहे की ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्ती संप्रदाय आहे. याचं घोषवाक्य आहे, पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजेच अगोदर पुंडलिकाचं नाव यामुळे येतं की पुंडलिकाने जो निर्गुण निराकार परब्रह्म आहे त्याला सगुण साकार रूपामध्ये, विठ्ठल रूपामध्ये पंढरपूरला उभं केलं. म्हणून आम्ही तर असं म्हणतो की जो प्लॉट आहे, कारण ज्ञानदेवी रचिला पाय असं बोललं जातं. कुठेतरी प्लॉट असल्याशिवाय तर पाया रचताच येणार नाही. तर हा जो प्लॉट उभा केलेला आहे तो पुंडलिकाने केलेला आहे. त्याच्यामुळे पुंडलिक हा अत्यंत महत्त्वाचा संत वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्याच्यानंतर निवृत्तीनाथाचं नाव घ्यावंच लागतं, कारण निवृत्तीनाथांनी, आम्ही म्हणत असतो ते आर्किटेक्ट आहेत, त्यांनी खरा प्लॅन दिला आणि त्या प्लॅनच्या आधारावर भक्ती मंदिर, वारकरी संप्रदाय एक भक्ती संप्रदाय हा, तर त्याला भक्ती मंदिराचं जर रूपक आपण केलं तर हे भक्ती मंदिर बांधण्यासाठी जो आर्किटेक्ट आहेत ते निवृत्तीनाथ आहेत. त्यांनी ज्ञानदेवांना मार्गदर्शन केलं. म्हणून ज्ञानेश्वराच्या संदर्भात बोलले जाते, ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालय. हे वारकरी संप्रदायाचं जे देवालय उभं आहे त्याचे उभं करण्यामध्ये मुख्य ज्ञानेश्वरांचा वाटा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर हे संत वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी आहेत. सर्व वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांना गुरुस्थानी मानतो. त्या काळातल्या सर्व संतांनीसुद्धा, ज्याच्यामध्ये नामदेव असतील, ज्याच्यामध्ये तुकाराम असतील, एकनाथ असतील, निळोबा असतील, हे जे काही सर्व संत परंपरा आहे, गोरोबा असतील, या सर्व संत परंपरेने ज्ञानेश्वरांना गुरुचं स्थान दिलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनीच खऱ्या अर्थाने परिपूर्ण अशी वारकरी संप्रदायाची रचना केली आणि वारकरी संप्रदायासाठी अधिष्ठान ग्रंथ देणारे ज्ञानेश्वर आहेत. जो ज्ञानेश्वरी हा अधिष्ठान ग्रंथ आहे की ज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वारकरी संप्रदायाची सर्व उभारणी करण्यात आलेली आहे. आणि हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, मुळातच जो गीता आहे, भगवान कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला, अर्जुन हे भक्त होते आणि भगवंत हे ते देव होते. म्हणून देवाने स्वतःहून भक्ताला भक्तीच्या संदर्भात जो उपदेश केलेला आहे तोच उपदेश सामान्याच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीच्या रूपात उपलब्ध केला. म्हणून सामान्याला वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थाने ओळख झालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर अत्यंत महत्त्वाचे संत आहेत. त्यांनी नुसताच वारकरी संप्रदाय उभा केला नाही, तर त्याच्यासाठी साधनासुद्धा ज्ञानेश्वरांनीच दिली आणि ती साधना आहे हरिनाम साधना ज्याला म्हणतो. आणि त्या हरिनाम साधनेच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी जे मार्गदर्शन उभं केलं ते सुद्धा लिखित आहे. वारकरी संप्रदायाची भव्यता दिव्यता जर पाहायचीच असेल तर देवाधिदेव आहे. दुसरं संत अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्यांनी आपलं वाङ्मय निर्माण केलं आणि सर्व काही लिखित दिलेलं आहे, कुठेही अपूर्णता नाही. म्हणून संप्रदायाचा जो मार्गक्रमण चाललेलं आहे ते मार्गक्रमण संतांनी दिलेल्या विचाराप्रमाणे चाललेलं आहे.
त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये अतिशय परिपूर्ण असा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एक संत जनाबाई बोलून जातात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आमचं विठ्ठल भगवान पंढरीमध्ये उभे आहेत, परंतु तुम्हाला पंढरीची ओळख कशानं होईल? तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तरच तुमची पंढरीची खरी ओळख होईल, विठ्ठलाची ओळख होईल, संताची ओळख होईल, वाङ्मयाची ओळख होईल, भक्तीची ओळख होईल. आणि ही पूर्ण ओळख झाल्याशिवाय तुम्ही जर करायला जाल तर अनेक चुका होतील. म्हणून ज्ञानेश्वर सांगतात, संप्रदायांच्या प्रमाणेच उपासना किंवा भक्ती झाली पाहिजे. संप्रदायाला सोडून केलेली उपासना किंवा भक्ती उपयुक्त होत नाही. ज्ञानेश्वरांनी हा संकेत आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिला आहे. गुरुही प्रसन्न होय, शिष्य विद्या केलेला आहे, परी ते फळे संप्रदाये उपासलिया. तुमची उपासना जर संप्रदायाला धरून नसेल, संत विचाराला धरून नसेल, तर तिला फळ मिळत नाही. म्हणून संप्रदाय स्वीकारावा लागतो. म्हणून वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्ती संप्रदाय आहे. आता तुम्हाला संप्रदाय विठ्ठल भक्ती जर करायची असेल तर अगोदर संप्रदायाचा दीक्षा घ्यावी लागते. ती दीक्षा जे कोणी थोर महात्मे या संप्रदायामध्ये झिजत आहेत, ज्यांनी योगदान फार मोठं दिलेलं आहे, ज्यांनी ईश्वर भक्ती उभी करण्यासाठी खूप आपलं आयुष्य झिजवलेलं आहे, असे जे संप्रदायामधले महात्मे असतात, परंपरेचे महाराज असतात, त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाची दीक्षा अगोदर स्वीकारावी लागते. ती दीक्षा स्वीकारताना पंढरीची वारी नित्य नेमाने मी स्वतः करेल असा निर्णय घ्यावा लागतो. गळ्यामध्ये तुळशीमाळ घालावं लागते आणि साधना स्वीकारावं लागते. साधना सोपी रामकृष्ण हा मंत्र आहे. हा मंत्र साधना म्हणून दिला जातो आणि ही साधना करावी लागते. ही वारकरी संप्रदायाची मुख्य भूमिका आहे आणि आचारधर्म आहे. वारकरी त्यालाच म्हणायचं ज्याने निश्चयाने वारी स्वीकारलेली आहे, निश्चयाने वारकरी संप्रदाय स्वीकारलेला आहे, निश्चयाने तुळशीमाळ घातलेली आहे आणि जो विठ्ठल भक्त म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि तो विठ्ठलाशी अनन्य आहे. तो दुसऱ्या देवाच्या संदर्भात फार विचार करत नाही. तो म्हणतो माझा देव विठ्ठल आहे आणि तो विठ्ठलाला अनन्य असतो. अनन्यता फार महत्त्वाची असते. दुसरी विठ्ठल भक्तीमध्ये निष्कामता पाहिजे. म्हणजे भक्ती जी करायची पोट भरण्यासाठी करायची नाही, मुक्ती प्राप्त करण्यासाठी करायची, भक्तीचा आनंद घेण्यासाठी करायची, देव प्राप्त करण्यासाठी करायची. भक्ती काही पोट भरण्याचा विषय होऊ शकता नाही. म्हणून निष्कामता जवळ पाहिजे आणि दंभ असता कामा नये. स्पष्ट सांगितले, भक्तीमध्ये दार्शनिकता नको, दंभ नको, खोटेपणा नको. जर तुमच्यावर खोटेपणा जर केला तर तुम्ही देवालाच फसवतात असा भाग होतो. म्हणून दंभ असता कामा नये. पाप वासनेपासून जीवानी दूर झालं पाहिजे तरच आपली भक्ती चांगली होती, याचा विचार वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. म्हणून अगोदर वारकरी संप्रदाय स्वीकारायचा असेल तर वारकरी संप्रदाय स्वीकारणे. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान काय असेल तर भगवान पंढरीनाथ आहेत किंवा विठ्ठल त्याला आपण म्हणतो. हे अधिष्ठान असं आहे की ते परब्रह्म आहे, की जे मूल आद्यतत्व आहे, मूलतत्व आहे. हे विश्वाचा जो चालक आहे, मालक आहे, जो नियंत्रण करता आहे या विश्वाचं, तो या आपला देव आहे. म्हणून आपला देवसुद्धा अतिशय मोठा आहे. आणि या देवाच्या भक्तीचं जे सूत्र चालतं ते सूत्र वारकरी संप्रदायांचे जे ग्रंथ आहे, लिखित आहे. इथे कुठलंही असं भोंगळपणा नाही. जेवढं काही लिखित आहे तो तेच प्रमाण आहे. म्हणून वारकरी संप्रदाय प्रमाणबद्ध संप्रदाय आहे. म्हणून या संप्रदायाची विश्वामध्ये चांगली मान्यता आहे. म्हणून या संप्रदायाकडे पाहताना पहिल्यांदा पाहायचं की याचं अधिष्ठान काय आहे. याचं अधिष्ठान विठ्ठल आहे. मी सांगितलं अगोदर की हे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, परंतु ते सगुण साकार होऊन पुंडलिकासाठी या भूतलावर आलं आणि पुंडलिकांनी त्यांना विटेवर उभं केलं, भक्तांसाठी त्याला उभं केलं. आणि तो विटेवरचा जो भगवंत आहे, ज्ञानेश्वर त्याच्या संदर्भात बोलतात, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची नेली ज्योती, ती मूर्ती उभी विटेवरी. जे मूळ तत्व आहे, जे या ब्रह्मांडाचं चालक तत्व आहे, ज्याला ओंकार म्हणून सुद्धा संबोधलं जातं आणि आद्यतत्व म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याला संबोधलेलं आहे, त्याच्या भक्तीची मांडणी या संप्रदायामध्ये आहे. म्हणून हा संप्रदायाची उंची जर पाहिली तर देव अतिश्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर संतांचा जर विचार केला, ज्ञानेश्वरासारखे जे काही संत, एकनाथ असतील, ज्ञानदेव असतील, तुकाराम असतील, या संतांचं वाङ्मय विश्वमान्य वाङ्मय.
आणि यांचा दृष्टिकोन वाङ्मयामध्ये विश्वाच्या सर्व मानवाच्या कल्याणाचा विषय वारकरी संप्रदाय घेऊन चालतो. वारकरी संप्रदाय काही अलीकडले विषयच घेत नाही. वारकरी संप्रदायाने जो विषय घेतलेला आहे तो सर्व जगातील मानवाच्या विकासाचा, आध्यात्मिक विकासाचा विषय घेतलेला आहे. मी तर असं म्हणेल की ज्ञानेश्वरांना एकच अपेक्षित होतं की सर्व मानव निदान अध्यात्म क्षेत्रामध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये एका अधिष्ठानाखाली आला. जगातला सर्व मानव, आज जगातमध्ये अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत, भक्ती पद्धती आहेत, परंतु ज्ञानेश्वरांना वाटत होतं की अशी एखादी भक्ती पद्धती द्यावी की जी विश्वमान्य होईल आणि विश्वातला प्रत्येक मानव या भक्तीमध्ये सामील होईल आणि त्याचं अधिष्ठान भगवान विठ्ठल असेल. त्याला विठ्ठल, आपण महाराष्ट्र माणूस विठ्ठल म्हणेल, जे आद्यतत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे, जे नियंता आहे या विश्वाचा, ते अधिष्ठान ज्ञानेश्वरांनी या दिलेले हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर मग या अधिष्ठानाच्या संदर्भात साधना काय आहे, तर साधना योगायोगाने कलियुगाला जी पोषक साधना आहे तीच साधना जी गीतेने सांगितलेली आहे. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दुर्वृताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गीतेने सांगितलेली साधना आपण घेतलेली आहे. भगवत कीर्तन हीच त्याची साधना आहे. आणि आमचे जे मूळ जे ग्रंथ आहेत, या संप्रदायाची मांडणी काही अलीकडल्या स्वतःच्या भूमिकेवर नाही, ज्ञानेश्वरांच्या स्वतःच्या भूमिकेवर नाही. ज्ञानेश्वरांनी जो मूळ ग्रंथ आहे गीता आहे, तो त्याचा उपदेश आपल्यापर्यंत आणलेला आहे. किंवा एकनाथ महाराजांनी जे मूळ ग्रंथ आहे भागवत, भक्ती मार्गातला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ भागवत आहे, त्या भागवतातला भक्ती संप्रदाय आपल्यासमोर उभा केलेला आहे. त्याच्यानंतर हरिनाम साधना जी पूर्व काळापासून, वेदापासून चालत आलेली साधना आहे, की अलीकडली साधना नाही. तुकाराम महाराज बोलतात, वेद अनंत बोलला अर्थ तुकाची साधला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. दोनच गोष्टी मानवाने करायच्या आहे, भगवंताची शरणागती घ्यायची आणि त्याचबरोबर त्याच्या नामाला जोडून राहायचं. त्याचा विसर होता कामा नये. मानव जर भगवंताला जेव्हा विसरतो तेव्हा सहज तो पापाकडे वळतो. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया. म्हणून साधना अत्यंत महत्त्वाची आहे. साधना तशी सोपी आहे, परंतु अत्यंत निश्चयाने जेव्हा आपण विठ्ठल नामाशी जोडल्या जाऊ आणि नाम हेच विठ्ठल आहे असं आपल्या अंतकरणामध्ये भाव येईल आणि ते विठ्ठल नाम हेच माझा देव आहे इथपर्यंत आपली भावना येईल, आपण त्याला विसरणार नाही, हे साधनेचं सूत्र आहे. म्हणून साधनेचं सूत्रसुद्धा विठ्ठल भक्तीसाठी हरिनाम हे आहे. आणि काही संतांनी सांगितले, म्हणजे या कलियुगामध्ये सर्वांना अधिकार आहे, इथे भेदभाव मुळीच नाही. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं म्हटलेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये हरिनामच माणसाला आध्यात्मिक उन्नतीकडे नेणार आहे आणि हे साधन सर्व संतांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलाही भेद, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, म्हणजे सर्वांना निमंत्रित केलं, लहान असो मोठा असो, हरिजन असो गिरिजन असो, कोणालाही इथे दूर केलेलं नाही. कोणीही मानवाने या भक्तीमध्ये येता येतं आणि त्याला हा भक्तिमार्ग स्वीकारता येतो. आणि या भक्तिमार्गाचा एकूण हेतूच असा आहे की सुंदर देवाची भक्ती करत करत देवाला जोडायचं आणि मोक्षप्राप्तीचा हे साधन आहे. म्हणून भक्तीचं एम जे आहे, ध्येय जे आहे ते मोक्ष आहे किंवा मुक्ती आहे किंवा आत्मज्ञान आहे. मग आत्मज्ञान प्राप्त जर करायचं असेल तर मानवाने साधना केली पाहिजे आणि ती साधना करताना संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केली पाहिजे. त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे आणि मानवाचा निश्चय झाला पाहिजे की मला हे मानव देह मिळालेला आहे, या देहाचा मुख्य हेतू ईश्वरप्राप्ती आहे. म्हणूनच मानवाच्या देहामध्ये जी व्यवस्था केलेली आहे, भक्तीसाठी अतिशय महत्त्वाची व्यवस्था या मानव देहामध्ये दिसते. आपल्याला वाचा दिलेली, ही वाचा जगामध्ये कोणालाच मिळालेली नाही. ज्या वाचेद्वारे आपण ईश्वराला आळवू शकतो, ईश्वराचं नाम घेऊ शकतो, ईश्वराच्या भक्तीच्या संदर्भात काही वाचन करू शकतो, ही वाचा फक्त मानवाला मिळालेली आहे. आणि पूर्ण रचना मानवाची, देहाची रचना, जी इंद्रियाची रचना आहे ती भक्तीसाठी पोषक आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणून मानव देहाचा जर विचार केला तर संत म्हणतात मानव देहाची मांडणी फक्त ईश्वर भक्ती आणि ईश्वर प्राप्तीसाठी आहे.
आणि त्याच्यामुळे मानवाने ईश्वर भक्तीकडे वळलंच पाहिजे. ईश्वर भक्तीमध्ये जे काही संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. आपण अगोदर विचार केला तो अधिष्ठानाचा केला, नंतर जर विचार केला तर तो साधनेचा केला. या अधिष्ठानाकडे जायचं असेल तर हरिनाम ही साधना आहे. त्याच्यावर हरिपाठासारखा ग्रंथ आहे आणि अनेक सर्व संतांनी हरिनाम साधनेच्या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं हरिनाम झालं पाहिजे. आपण हरिनामामध्ये स्थिर झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा देव जो आहे हा काही फक्त त्या विटेवर उभा आहे जरी असं म्हणलेलं असेल, परंतु संत म्हणतात हा व्यापक आहे, विश्वव्यापक आहे. म्हणून ज्ञानेश्वर त्याला विश्वात्मक देव म्हणतात. आत्मरूपाने हे जे विश्व जे आहे ते त्याचंच स्वरूप आहे. म्हणून विश्वाकडे पाहण्याची जी भूमिका वारकरी संतांनी उभी केलेली आहे ती फार थोर आणि महत्त्वाची आहे. ते म्हणतात विश्वाकडे पाहताना पूजनीय भावना देव म्हणून पहा. आपण सामान्यपणे आपल्याला भोग परता मानवामध्ये आहे, म्हणून भोग चालणार नाहीत, तर तुम्हाला भाव पाहिजे. ईश्वराबद्दल भाव पाहिजे, विश्वाबद्दल उदारता पाहिजे. विश्वामुळे माझी मांडणी असं आपल्याला वाटलं पाहिजे. माझ्यामुळे विश्व असं वाटतं का हो नये. श्री विठ्ठल जरी पंढरपूरमध्ये विटेवर उभा असला आहे तरी संतांनी त्याचं वर्णन करताना केलेलं आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला. हे विश्व विठ्ठल रूपच आहे. ही वारकरी संप्रदायाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि या विश्वरूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही दिलेला आहे. आता देव जर सर्वात्मक आहे, विश्वात्मक आहे, तर मग त्याची आपण पूजा केली पाहिजे, त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. अगोदर प्रेम करायचं म्हणजे आत्मरूपाने जे काही जडजीव असतील आणि जीव आणि जड हे जे काही वृक्ष असतील, नद्या असतील, नाल्या असतील, ही सृष्टी, या सृष्टीवर सुद्धा प्रेम करणं म्हणजे देवावर प्रेम करणं. पुन्हा प्राणीमात्रावर प्रेम करणं म्हणजे देवावर प्रेम करणं. त्यांचा मत्सर न होणं म्हणजे देवाची पूजा करणं, अशी भूमिका संतांनी मांडलेली आहे. म्हणून देवावर प्रेम करायचं म्हणजे सर्व सृष्टीवर प्रेम करायचं आहे, या विश्वावर प्रेम करायचं आहे, अशी भूमिका वारकरी संप्रदाय देतो. एवढ्याने चालत नाही, नुसतं प्रेम करून देवाचं चालत नाही, तर देवाची सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा आपलं जे कर्मयोग आहे, आपली जी कर्माची भूमिका आहे ती निश्चित केली पाहिजे, तर त्या देवाची सेवा होते. आपण जर स्वार्थपर कर्म केलं, मोहग्रस्त असून मी आणि माझे या भूमिकेवर जर आपलं कर्म असेल तर त्या कर्माद्वारे त्या देवाची सेवा होत नाही. परंतु ही सृष्टी देवाची आहे, ही सृष्टी देवाचं स्वरूप आहे आणि माझं कर्म याला मला पोषक असलं पाहिजे एवढं चालत नाही, तर हे कर्म या सृष्टीतील सर्व घटकांना पोषक असावं, अशी भूमिका केली की देवाची आपल्याकडून सेवा होते. म्हणून कर्मयोग शिकवणारा हा संप्रदाय आहे, त्याचबरोबर आत्मयोग शिकवणारा संप्रदाय आहे. म्हणून माणसाने आत्मरूपावर विश्वास ठेवला पाहिजे. आत्मरूप केंद्रस्थानी ठेवून कर्तव्य दक्षिणेने आणि कृतज्ञतेने जर कर्म केलं, फळाची अपेक्षा न करता कर्म जर केलं, तर तेच कर्म ही या देवाची सेवा होतो, अशी भूमिका आहे. प्रेम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे, तर या संदर्भात आदर्श काय, तर संतांचं चरित्र, संत जीवन हे आदर्श आहे मानवासाठी. संत सत्याला जोडलेले आहेत, देवाला जोडलेले आहेत. या विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा विशाल आहे. त्यांना कोणत्याही जीवाचा ते मत्सर करत नाहीत आणि सेवाभावाने या विश्वाकडे पाहतात. म्हणून संताचं आचरण महत्त्वाचं आहे. तेच वारकरी संप्रदायाचं आचरण आहे. नुसतं माळ घालायची किंवा गंध लावायचं एवढंच राहणार नाही, तर माळ गंध लावल्याच्या नंतर माझं आचरण या विश्वाला पोषक आहे का, मी कृतज्ञ आहे का संतांच्या संदर्भात, देवाच्या संदर्भात, आईबापाच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात, सृष्टीच्या संदर्भात माझी कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. आणि कृतज्ञतेबरोबरच कर्तव्यनिष्ठा व्यक्त झाली पाहिजे. असं आपलं कर्म हे आदर्श कर्म आहे. आणि याच्यासाठी आदर्श सर्व संत आहेत. संत आहेत, महाराज मंडळी आहे की जे आदर्श रूपाने या विश्वाकडे विशालतेने पाहतात आणि या विशालतेने या विश्वाकडे पाहून या विश्वाच्या सेवेचा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो आणि विश्वाच्या कल्याणाची भूमिका त्यांच्याकडे असते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या
संताच्या विभूती. म्हणजे जगत कल्याणाचा विचार वारकरी संप्रदायाने उभा केलेला आहे. म्हणून आदर्श हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून संत विचार आणि आचार हे आदर्श आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन प्रमाण काय आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की याच्यामध्ये आपल्या आचरणासाठी प्रमाण काय आहे किंवा विचारासाठी काय प्रमाण आहे. तर संत विचार आणि संत आचार हेच आदर्श आहेत. म्हणून नेहमी आपल्याला संप्रदायाला धरून, जो आपण भाषा बोलतो की संप्रदायाला भरून आपली भक्ती पाहिजे, संप्रदायाला धरून संप्रदायाच्या ग्रंथांना प्रमाण मानून त्यांना सोडून आपल्याला काहीच करता येणार नाही आपल्या भक्तीमध्ये. म्हणून संप्रदायासाठी जे काही ग्रंथ असतील त्याच्यामध्ये महत्त्वाचे ग्रंथ मी सांगतो. पहिला महत्त्वाचा ग्रंथ आपला आहे की ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यानंतर हरिपाठ आहे ज्ञानेश्वर माऊलीचा. तशी तर ज्ञानेश्वर माऊलीचे दुसरे ग्रंथ आहेत, अमृतानुभव वगैरे, ते सुद्धा महत्त्वाचे काही अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. त्यानंतर नामदेवरायाचं खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अभंगरचना केलेली आहे आणि त्या अभंगरचनेमध्ये पंढरीचं महात्म्य त्यांनी उभं केलेलं आहे. विठ्ठलाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि म्हणून नामदेवरायाची भजनंसुद्धा अत्यंत प्रमाण आहेत. नामदेवरायाच्या भजनामुळेच खऱ्या अर्थाने आपण ज्ञानेश्वरांची आज ओळख जी आहे किंवा ज्ञानेश्वरांच्या समाधीची जी ओळख आहे, नामदेवांनी जर ते लिहून ठेवलं नसतं तर आपल्याला काहीच मिळालं नसतं किंवा अस्पष्ट असतो आपण. म्हणून एकच लक्षात घ्यायचं की जे संत विचार हेच प्रमाण आहेत. या संत विचाराला सोडून तुम्हाला काही करणं चुकीचं आहे. म्हणून प्रमाण, ज्ञानेश्वरासारखे स्वतः म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान. निवृत्तीनाथाने जे ज्ञान दिलं आहे किंवा ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला गेले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. संतांनी जे मार्गदर्शन उभं केलेलं आहे ते वारकरी संप्रदायासाठी प्रमाण मानलं पाहिजे आणि त्या प्रमाणाच्या बाहेर आपल्या भक्तीमध्ये जाता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे हे जे विविध अंग आहेत हे भक्तीचे अंग लक्षात घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या भक्तीमध्ये अतिशय शुद्धता आली पाहिजे. ती शुद्धता कधी येईल? आपण जर वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाकडे डोळसपणे पाहू, संतांच्या विचाराकडे डोळसपणे पाहू, तर आपल्या भक्तीमध्ये त्रुटी निर्माण होणार नाहीत. नाहीतर अनेक त्रुटी भक्तीमध्ये असू शकतात. म्हणून आज फार गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपल्याला फार वाचन करता येत नव्हतं, परंतु आज समाज वाचतो आहे. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, तुकोबारायाचा गाथा वाचला पाहिजे, एकनाथी भागवत वाचलं पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर नामदेवरायाचे भजनंसुद्धा समजून घेतले पाहिजेत. म्हणजे हे जे चार जे मुख्य संत आहेत, या मुख्य संताच्या संदर्भात अत्यंत जाणीवीने आणि जागरूकतेने त्यांच्या ग्रंथाकडे आपण पाहण्याची दृष्टी जोपर्यंत आपल्याला तयार होत नाही तोपर्यंत आपल्या भक्तीमध्ये त्रुटी राहतात. म्हणून त्या त्रुटी राहू नयेत यासाठी वारकरी वाङ्मयात अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय श्रेष्ठ असं हे वाङ्मय आहे. एखादा जर संप्रदाय उभा करायचा असेल तर त्याला अधिष्ठान द्यावं लागतो आणि ते अधिष्ठान सगुण असलं पाहिजे. योगायोगानं विठ्ठल हा मुळात निर्गुण निराकार आहे, परब्रह्मरूप आहे. परंतु मी अगोदर सांगितलं की पुंडलिकरायांनी त्याला सगुण साकार रूपामध्ये उभं केलं. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांनी जे अधिष्ठान निवडलेलं आहे, जे आद्यतत्व आहे, जे परब्रह्मतत्व आहे, जे नियंता आहे, ब्रह्मांडाचं नियंता आहे, ते जे तत्व आहे हे विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तो पंढरपूरमध्ये उभा आहे आणि त्याच्यासाठी वारी हा संकेत दिलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारी फार महत्त्वाची आहे आणि वारीचा निश्चय आपला अगदी प्रबळ पाहिजे की माझं अधिष्ठान भगवान पंढरीमध्ये उभे आहेत आणि त्याच्या दर्शनाला मी गेलं पाहिजे, त्याच्यावर मी प्रेम केलं पाहिजे, त्याच्यावरचा माझा विश्वास दृढ असला पाहिजे. आणि हा विश्वास या भक्तिमार्गामध्ये आपल्याला पुढे नेणार आहे. आपल्या भक्तीचा निश्चय पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अत्यंत जो भाव आहे तो दृढ पाहिजे. आपल्या देहापेक्षा त्याचं महत्त्व आपल्याला जेव्हा बळकटतेने वाटायला लागतं तेव्हाच आपण खरे भक्त ठरतो. नाहीतर त्याच्यात जर आपली ढिलाई असेल तर आपली खऱ्या अर्थाने भक्ती होत नाही. म्हणून हे परब्रह्मरूप आहे
आणि ते विटेवर सगुण साकार रूपामध्ये उभं आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व संतांनी अनुभवलेलं आहे, ते मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. हा जो देव आहे त्याच्या भक्तासाठी तो त्यांच्या कार्यामध्ये सहाय्य करतो. सर्व म्हणजे जर कस सजन कसाई जरी असेल, तरी त्या सजन कसायाला मांस विकू लागणारा हा विठ्ठल आहे. आमचे गोरोबा कुंभार होते, त्याचं गाडगं घडू लागणारे आमचे देव आहेत. जनाबाईच्या वाकळा धुणारे आमचे देव आहेत. जनाबाईला शेणाच्या गौऱ्या थापून देणारे आमचे देव आहेत. परंतु त्याची ही भूमिका आहे, भक्तासाठी आहे. सर्व जग त्याचंच आहे, सर्व लेकरं त्याचेच आहेत, ते त्याला मान्य आहे. परंतु जे भक्तीने त्याला जोडल्या जातील त्यांच्या साह्यासाठी तो उभा आहे, हे या विठ्ठलाचं वैशिष्ट्य आहे. आणि एक अभंग आहे तुकोबाराचा, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखुनिया. तो जगातली उच्च नीचता पाहत नाही, मानवामधला थोरपणा लहानपणा पाहत नाही. तो फक्त पाहतो त्याचा भक्तिभाव पाहतो. आणि भक्तिभाव जिथे आहे तिथे तो देव त्याला सहाय्य करायला उभा आहे. म्हणून आमच्या विठ्ठलाचं वैशिष्ट्यच असं आहे की भक्तासाठी तो सर्वच सहाय्य करतो. म्हणजे इतकी परिपूर्णता आहे त्यांच्या सहाय्यामध्ये. गौऱ्या घडू लागण्याची तयारी त्याच्याजवळ आहे, फक्त भक्तासाठी आहे. किंवा गाडगे घडू लागण्याची त्याची मोठी जी क्षमता आहे, तो आपल्या भक्तासाठी हे सर्व काय करतो. हे लक्षात घ्यायचं की विठ्ठलाचं वैशिष्ट्य काय, त्याच्याजवळ कुठलाच जगामधला भेदभाव नाही. त्याला आपल्या भक्तावर मात्र विशेष प्रेम आहे. जगाच्या संदर्भात त्याचे नियम स्वतंत्र असतील, परंतु भक्ताच्या संदर्भात त्याचे नियम विशेष आहेत. ते विशेष म्हणजे भक्ताच्या सुखदुःखामध्ये तो सामील असतो. भक्ताचे सुखदुःख दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या कर्मामध्ये तो सहाय्य करतो. म्हणून हा जो विठ्ठल आहे, या विठ्ठलाचं स्वरूप अत्यंत सुंदर असं, भक्तीच्या संदर्भात अतिश्रेष्ठ असं रूप आमच्या विठ्ठलाचं आहे असं म्हटलं तर काही त्यात वावगं होणार नाही. ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सर्वच मार्गदर्शन, मी जे विषय मांडले ते ज्ञानेश्वरीच्या आधारावरच मांडलेले आहेत. हे विषय सविस्तर आलेले आहेत. आणि हा शेवटी वारकरी संप्रदायाचं जे ध्येय आहे ते ध्येय समजून घेतलं पाहिजे. नुसती भक्ती हे ध्येय नाही, भक्ती करून आत्मानुभूती घेणे किंवा मी ब्रह्म आहे या स्थितीपर्यंत जाणे याला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर त्याला अद्वैत भक्ती म्हणतात, ज्ञानभक्ती म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ की आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि कुठला अनुभव घ्यायचा आहे की मी ब्रह्म आहे याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि तो जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी साधना करावी लागते. आपली दृष्टी बदलावं लागते. श्रेष्ठ अशी विचारधारा घ्यावं लागते. हे वैश्विक विचार मांडावे लागतात, तरच आपल्याला ती भक्ती करता येते, अन्यथा भक्ती करता येत नाही. त्यालाच भक्त म्हणतात ज्याची वैश्विक विचारधारा आहे. विश्वाला तो देव मानतो, त्याच्याजवळ कुठलाच भेदभाव नाही आणि तो सर्वावर प्रेम करू शकतो, सर्वाच्या कल्याणाचा विषय करू शकतो. अशांनाच भक्त संत मानतात. आणि असे जे भक्त असतात ते कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. मुसलमान धर्माचा जरी असला तरी आमच्या पांडुरंगाने प्रेम केलेलं आहे. कुंभार असला तरी प्रेम केलेलं आहे. जनाबाईवर प्रेम केलेलं आहे. जनाबाईची सेवा देवाने केलेली आहे. असा आमचा देव आहे. ज्ञानेश्वरीची भाषा त्यांनी तर आबाल सुबोधे असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये आबाल सुबोधे म्हटले. याचा अर्थ असा आहे की लहानापासून सर्वांना कळेल अशी ही भाषा आहे. आणि त्याचं तुम्हाला चांगलं उदाहरण आम्ही सांगतो. तुमचा प्रश्नही चांगला आहे. आम्ही लहान मुलं 3री 4थी 5वी 6वी 7वी असे मुलं मुली यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतो आणि सहजच त्यांच्यापर्यंत ती ज्ञानेश्वरी पोहोचते. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी बालवयामध्ये लिहिली. म्हणून एका बालकांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि आपण बालजीवनामध्ये जर ज्ञानेश्वरी मुलांपर्यंत वाचायला पोहोचू तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेची ओळख होते, आवड होते आणि ते आध्यात्मिक जीवन जगू शकतात. आणि खऱ्या अर्थानं संस्कार कशाला म्हणतात तर हेच संस्कार महत्त्वाचे. ज्ञानेश्वरीचे संस्कार याच्यासाठी आहेत की बालजीवनामध्ये झाले पाहिजे. आणि ते कसे झाले पाहिजे तर अध्यात्माची
बालजीवनामध्ये आवड निर्माण करायची आणि ओळख करून द्यायची, आणि ती सहज होते. ज्ञानेश्वरी मुलांनी वाचली की त्याला ओळख झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही करून घेतोय. शेकडो मुलं आज ज्ञानेश्वरीच्या जवळ गेलेले आहेत. हां, तर हा जो भक्तिरस आहे त्याला वर्णन आलेलं आहे की भक्तिरसाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एक मी अभंग तुमच्यासमोर सांगतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. आपल्याला ब्रह्मत्वाकडे जायचं, ब्रह्म व्हायचं आहे, आणि ब्रह्म जर व्हायचं असेल तर कशाचं सेवन करावं लागेल? ब्रह्मरसाचं आपल्याला सेवन करावं लागेल. आणि नामदेवांचं वाङ्मय असेल किंवा संतांचं वाङ्मय आहे, ब्रह्मरस देणारं, ब्रह्मरस प्रकट करणारं, तुमच्याकडे ब्रह्मरसापर्यंत पोहोचवणार आहे. नामदेवसुद्धा बोलतात की कीर्तन जे आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपल्याला हरिरूपता प्राप्त करता येईल एवढी या भजनामध्ये सामर्थ्य आहे. फक्त हे जे सामर्थ्य आहे हे कळून घेतलं पाहिजे संताकडून, आणि अत्यंत प्रेमाने, विश्वासाने, आनंदाने देवाचं भजन केलं पाहिजे. असं जर भजन घडलं तर आपल्या जीवनामध्ये ब्रह्मरसाची प्राप्ती होते आणि आपण ब्रह्म होतो आणि ब्रह्म झालेत. हे सर्व संत स्वतः ब्रह्म झालेत आणि नंतर त्यांनी उपदेश केलेला आहे. म्हणून ब्रह्म होण्याचं साधन भक्ती आहे. फक्त ती त्या संत सांगतात त्या प्रमाणे आणि निश्चयाने केली पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयामध्ये ढिल्लेपणा असता कामा नये आणि सातत्य पाहिजे. नुसता निश्चय असून चालत नाही, तर आपल्या जीवनामध्ये याचं सातत्य असलं पाहिजे भक्तीचं. तरच आपण खऱ्या अर्थाने भक्त ठरतो, अन्यथा भक्त ठरत नाही. जनाबाई स्वतः ज्ञानेश्वरांच्या सोबत होता आणि त्यांनी त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी ज्या काळामध्ये भक्तीच्या संदर्भात श्रवणाची मान्यता होती, कारण कोणालाच वाचन करता येत नव्हतं. परंतु जनाबाईचा दृष्टिकोन इतका विशाल होता, त्यांच्या लक्षात होतं की पुढे वाचन येणार आहे, वाचन करणार आहेत लोक. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात बोलताना सांगितले, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. म्हणून ज्ञानदेवांनी जनाबाईला आपल्या सोबत घेतलं होतं. ज्ञानदेवांनी आपल्या बरोबरीचं केलं होतं. संतांचं वैशिष्ट्य आपल्यासारखे करीती तात्काळ. संतांच्या संगतीमध्ये जर गेलं आणि संतासारखी जर भूमिका आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली, भक्ती केली, तर संतत्व आपल्याला प्राप्त होते. म्हणून बहिणाबाई पूर्ण संत होत्या की ज्यांनी तुकोबारायासाठी त्या मुळात ब्राह्मण होत्या, पण आपलं ब्राह्मणत्व त्याग करून त्या काळामध्ये तुकोबारायासारख्यांना आपलं गुरु मानलं. नाहीतर त्या काळात ब्राह्मण आणि इतर समाज याच्यामध्ये फार भेद होता. परंतु त्यांनी आपल्या तुकोबारायांना गुरु मानलं आणि त्यासुद्धा खूप सुंदर असे अभंग रचलेले आहेत. या संप्रदायाच्या संदर्भातला जो महत्त्वाचा अभंग आहे तो अभंग आमच्या बहिणाबाईंनी रचलेला आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया, नामा त्याचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश. शेवटी सांगितलं की तुम्हाला भजन करायचं आहे. म्हणून आमच्या बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओजा. तिने सांगितलं की हे जे तुकोबारायाच्या नंतर जी संत परंपरा आहे त्या मंदिरावरचे भक्ती मंदिरावरचे ध्वज आहेत. त्या ध्वजाकडे पाहिलं म्हणजे भक्ती मंदिराची ओळख होते. त्या संतांना पाहूनच आपल्याला भक्तीची ओळख करून घ्यायची, असा सुंदर संकेत. म्हणून ह्या ज्या संत आहेत, बहिणाबाई असतील, आमच्या जनाबाई असतील, आणि तिसरं नाव तुम्ही जे घेतलं त्या संत परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि संतांनी मात्र स्त्री पुरुष असा काही भेद केलेला नाही आहे. संत भक्ती केली की तो शूद्र असो की स्त्री असो की पुरुष असो, तो भक्तच ठरतो. हा संतांची भूमिका आहे. फक्त त्याच्या भक्तीचा गोडवा त्याजवळ पाहिजे. भक्ती मात्र निष्ठेने करणारा पाहिजे, तो संत असतो किंवा त्याचं जीवन उत्कृष्ट असतं. ज्ञानेश्वरीच्या अभंगाचं जर निरूपण करायचं झालं तर आपण हरिपाठातला अभंग घेऊ. त्या अभंगाची सुरुवात जी, देवाची हे द्वारी उभा क्षणभरी. आता देवाचं द्वार म्हटल्याबरोबर प्रश्न येतो, देवाचं द्वार म्हणजे काय? तर वाङ्मयामध्ये जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा त्या ग्रंथाचा पूर्ण विचार करावा लागतो. ज्ञानेश्वरांना म्हणजे देवाचं द्वार नामाद्वारे देव. देवाचं द्वार म्हणजे नामाद्वारे देव.
म्हणजे आपल्याला देवाकडे जर जायचं असेल तर साधन काय? नाम आहे. म्हणून देवाचं द्वार म्हणजे देवाचं नाम. आणि उभा क्षण भरी, फार सुंदर ज्ञानेश्वरांची भूमिका. उभा क्षण म्हणजे वर्तमान काळातलं क्षण. हे जे काळ, वर्तमान काळ एका क्षणाचाच असतो. एक क्षण पाठीमागे जातो तो भूतकाळात जातो, एक क्षण पुढे असतो तो भविष्यकाळामध्ये. म्हणजे तुमचा अधिकार कशावर आहे? तर वर्तमान काळातल्या क्षणावर आहे. म्हणजे प्रत्येक क्षण जो वर्तमान काळातला आहे तो नामाद्वारे तुम्ही भरा. उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधले. जे ध्येय आहे की आपल्याला मुक्त व्हायचं आहे, जीवनमुक्त व्हायचं आहे आणि मुक्ती मिळवायची आहे. या ज्या चारही मुक्ती मिळून देण्याचं सामर्थ्य काय आहे? तर हरिनामामध्ये आहे, असं ज्ञानेदेव सांगतात. सुरुवातीच्या वेळेस म्हणजे देवाचे द्वारे उभाक्षण तेने मुक्तीचारी झाले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा म्हणण्यामध्ये ज्ञानेदेवांनी फार महत्त्वाचा संकेत दिला की मुखाने हरी म्हणा एवढंच नाही आहे, मुखाने सातत्याने हरी म्हणा. हरिनामाशिवाय काही दुसरं साधन करू नका. म्हणून हरिमुखे म्हणा असं जर तुम्ही साधन केलं मुखाने, तर हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण, असं पुण्य प्राप्त कराल की जे अगणित पुण्य असेल. आनंदाची प्राप्त करून, देवाची प्राप्त करून देणारं पुण्य हरिनामामध्ये आहे, असं दुसऱ्या ओळीत म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणले अरे पुण्य असोनी संसारी जीवे वेगवेगळे. तुम्ही जे काही संसार आहे त्या संसाराला टाकायची गरज नाही, परंतु आपल्या जिव्हेने सातत्याने आणि वेगाने जर आपण हरिनाम घ्यायला लागलो, त्याच्यामध्ये आपल्या देहाचा संदर्भ आहे. देहाच्या इतर इंद्रियसुद्धा तुम्हाला हरिनामाच्या साधनेसाठी सहाय्य करतात. एक इंद्रिय जर वेगाने धावायला लागलं की सगळे इंद्रिय शिथिल होतात अगोदर, आणि नंतर त्या मुख्य इंद्रिय जे वेगवान इंद्रिय त्याला सहाय्य करतात. म्हणजे हरिनामाला सगळ्या इंद्रियाची सहाय्य होतं. म्हणून या ठिकाणी म्हणले असोनी संसारी जीवे वेगवेगळे. असोनी संसारामध्ये असा तुमचा जो संसार आहे तुमच्या प्रारब्धाप्रमाणे आहे, तुम्हाला करायचा आहे, तो करत राहिलं पाहिजे. परंतु परमार्थ मात्र वेगाने आणि सातत्याने जर घडावं असं वाटत असेल तर तुमच्या जिवेला वेगानं, म्हणजे नाम घेण्याकडे तुमच्या जिवेला सातत्य उभे करा, सततता उभी करा, तर तुमच्यामध्ये सहज भगवत प्राप्तीची भक्ती होते. आणि त्याच्यानं ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडव वगैरे. अत्यंत महत्त्वाचे संकेत इथे दिलेले आहेत ज्ञानदेवाने की पांडवाचा राणा जो भगवान कृष्ण आहे तो पांडवाच्या दारामध्ये उभा आहे. व्यासाचा संकेत आहे. व्यासाचा संकेत आहे की हा कृष्ण भगवान स्वतः पांडवाच्या घरी सेवा करत होता. तर हा सेवा का करत होता हा महत्त्वाचा विषय आहे. दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्या लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की हे जे कोणी पांडव होते हे अत्यंत तेजस्वी होते. त्यांची तेजस्विता होती की त्यांना जगाकडे काही मागणं हे माहीतच नव्हतं. माणसाच्या जीवनामध्ये मलिनता केव्हा येते तर माणूस जेव्हा कोणाच्या समोर काही याचक म्हणून जातो तेव्हा तो दबलेला असतो. पांडवांची कधीही याचना केलेली नाही. त्यांच्या जीवनामधले अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जेव्हा वनवास झाला, ते द्यूतामध्ये हरले आणि वनवास झाल्याच्या नंतर भगवान त्यांच्यासोबत होते, कृष्णसोबत होते. परंतु कृष्णाने काहीच प्रयत्न केला नाही असं दिसते. त्यांचा जो सारथी होता रथाचा, भगवंताचा, तो म्हणायला लागला, देवा तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तुम्ही पांडवाला तर आपले भक्त मानता, पांडव खूप तुमच्या जवळचे आहेत, चांगले भक्त आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काहीच सहाय्य करायला तयार नाही. या द्यूतामध्ये खोटं खेळून त्यांना हरवलं आहे आणि त्यांना वनवास झालेला आहे, तुम्ही कसं सहाय्य करत नाही तुमच्यामध्ये. तर भगवंत फार सुंदर बोलतात. भगवंत म्हणतात, अरे गड्या ते जरा अवघड आहे. तर तो म्हणतो, मला तर तुमच्याकडे काय अवघड आहे असं वाटत नाही, तुमच्याजवळ सुदर्शन आहे, तुम्ही आत्तापर्यंत अनेक राक्षस बालपणीच मारलेले आहेत, तर हे कौरव तुमच्यासाठी काही अवघड आहेत असं नाही. तर तेव्हा जे उत्तर मिळालेलं आहे भगवंताकडून ते फार ऐकण्यासारखं आहे. म्हणले, मी आणि तू एवढे सामर्थ्यशाली आहोत की आपण त्यांचं कौरवाकडून राज्य परत घेऊ, परंतु तू आणि मी युद्ध करून मिळवलेलं राज्य ते स्वीकारणार नाहीत, एवढा विश्वास होता. ते म्हणे स्वतःच्या बळावर जे आहे तेवढंच ते स्वीकारू शकतात, तुझ्या माझ्या बळावर तर ते स्वीकारणार नाहीत. एवढी तेजस्विता पांडवाजवळ होती. पांडव संकटात असली तरी देवाचं सातत्याने
भजन करायचे, त्याची आठवण करायचे हे संत सांगतात. म्हणून पांडवाच्या दारामध्ये भजनामुळे आणि त्याच्या तेजस्वी जीवनामुळे देव तिथे हजर होता, असं ज्ञानेश्वरांचा हरिपाठाचा पहिलाच अभंग सुंदर असं वर्णन करतो. ज्ञानेश्वरांना जे आत्मरूपाने जे काही प्रगट आहे या विश्वामध्ये ते सर्व चैतन्यमय वाटतं. त्याच्यामध्ये भगवत चेतना उभी आहे आत्मरूपाने, म्हणून त्याला चिदविलास वाद म्हटलेलं आहे. आणि हे चैतन्य त्यांनी भीत चालून स्पष्ट केले आहे. आता ही भिंत चालविली जड भिंती हरली चांगल्याची भांती वगैरे आपण जे बोलतो, तर इथे फार समजून घेण्यासारखा विषय आहे की आपल्याला शंका येते, आपल्याला तो चमत्कार वाटतो की खरंच भिंत ज्ञानेश्वर चालवली असेल का, जड भिंती चालवली असेल का. तर ते आपल्याला का कळत नाही अगोदर समजून घेतलं पाहिजे. आपण आत्मज्ञानापासून फार दूर आहोत, चैतन्यापासून दूर आहे, चैतन्याचं ज्ञान नाही आहे. आणि ज्ञानेश्वर काय होते, हे विश्वरूप होते. हे विश्वची माझे घर ऐशी मतिजांची स्थिर किंबविना चराचर आपण झाला. ते सर्व रूपामध्ये ज्ञानेश्वरच होते. म्हणून ती भिंत आणि ज्ञानेश्वर वेगळे नव्हते, ते आपल्याला वेगळे वाटतात, पण ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून ते एकच होते. म्हणून ज्ञानेश्वरच चाललेत, भिंत चालली म्हणजे ज्ञानेश्वरच होते, ज्ञानेश्वरच स्वतः चाललेले आहेत. म्हणून ते चालू शकले. आपण का चालू शकत नाहीत? आपण चैतन्याची ओळख नाही आहे, चैतन्याची ओळख नाही. हे चैतन्य जे आहे, आपली जी गतिशीलता आपल्याजवळ आहे, या चैतन्यामुळे आहे. सर्व गतिशील आहे. विश्वामधला सगळा जड जीव सगळा गतिशील आहे. आणि गती हे चैतन्याचं लक्षण आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायचा गाथा याच्या संदर्भात भक्तिप्रधान ग्रंथ आहेत, हे अगदी मान्य आहे. आणि हे कशामुळे हे लक्षात घ्यायचं की मानवी जीवनाचे दोन भाग पडतात. एक भाग आहे ऐहिक संसारिक व प्रपंच. हा जो प्रपंच आहे, संतांची भूमिका आहे, या प्रपंचामध्ये तुम्हाला तसा काहीच अधिकार नाही. म्हणजे प्रपंच सांगितलेले की प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान. आपला जो मान वाढतो तो आपल्या प्रारब्धाप्रमाणे असते, आपलं कर्माचं फळ असतं. किंवा आपला जो संसार असतो हे आपल्या कर्माचं फळ असतं. त्याच्यामुळं तुमचा जो संसार आणि हा जो व्यवहार आहे, याच्यामध्ये तुमचं कर्तृत्वाला फार वाण नाही. तुमचं खरं कर्तृत्व काय आहे? परमार्थ. आणि परमार्थ कसा करावा हे ज्ञान देणारे हे ग्रंथ आहेत. भक्ती कशी करावी हे ज्ञान देणारे ग्रंथ आहेत. आणि जर मानवाचं भक्ती जीवन समृद्ध असेल तरच मानवी जीवनाची समृद्धता आहे. तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही काहीही मिळवलं तरी त्याला तुमच्या सगळं प्रारब्धाचा खेळ असतो. ते तुम्हाला मिळायचं ते मिळत असते, नाही मिळायचं ते मिळत नाही. परंतु भगवंताने तुमच्यावर फार मोठी कृपा केली. संत सांगतात की मनुष्य देहाचे नि साधने सच्चितानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला, असं म्हटलेलं आहे. फक्त आपल्याला भक्ती साधना मानवाला करता येते. भक्ती साधनेद्वारे मानवाला अतिउच्च अशी जीवन धारणा उभी करता येते. आणि मानवी जीवनाचं शुद्धता, पवित्रता आणि खरी उंची जर असेल तर ती भक्तीद्वारेच प्रगट असते. म्हणून एकदा जर मानवाला भक्तिप्रधान जर केलं तर त्याच्या जीवनामधले हे सगळे प्रश्न जे तुम्ही उभे केलेले आहेत, विश्वातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न उभेच राहत नाही. का उभे राहिले? भांडणं का उभे राहिलेत? किंवा काय या जगामधल्या ज्या काय भानगडी उभ्या राहिल्यात, भक्तिप्रधानता आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून उभ्या आहेत. त्याच्याकडे भक्तिप्रधान जीवन उभं केलं की आपोआपल्या आपल्या जीवनामधले जे काही काम, क्रोध आदी विकार निघून जातात आणि आपल्या भूमिका अतिशय सुंदर आणि चांगल्या होतात. म्हणून भक्ती हेच मुख्य साधन आहे की ज्याच्यामुळे मानवी जीवनाची समृद्धता वाढते. आणि हे ऐहिक जीवन आहे, हे तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देत असतं. तुकाराम महाराजच्या गाथ्याचा हेतूच विठ्ठल भक्तीपर आहे. विठ्ठल भक्ती मानवामध्ये उभी करणे हाच गाथ्याचा मुख्य हेतू आहे. आता त्यातला एक आपण अभंग घेऊ. त्या अभंगाची रचना अशी आहे की समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, असा अभंग आहे विठ्ठलाच्या संदर्भात. तुकोबाराय पंढरपूरला आलेत, विठ्ठलाच्या समोर उभे राहिलेत आणि विठ्ठलाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर त्यांची दृष्टी
दोन ठिकाणी स्थिर झालेली आहे. ती झाली विठ्ठलाचे समचरण आणि समदृष्टी. हा फार महत्त्वाचा विषय या अभंगामध्ये आलेला आहे. आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो असं म्हटलेलं आहे. भक्तीमध्ये मानवाच्या जीवनामध्ये समचरण म्हणजे आचरण, सर्वांसाठी आचरण समान असणं फार महत्त्वाचं आहे. देवाचं विठ्ठलाचं आचरण सर्वांसाठी समान आहे. तसं माझ्या जीवनामध्ये माझं आचरण सर्वांसाठी समान असावं तर तू मला जवळ घेतील. म्हणून समचरण दृष्टीमध्ये भेद असता कामा नये. मी कोणामध्ये भेदभाव करता कामा नये. माझी दृष्टी अत्यंत, ज्याला शुद्ध म्हणतात, आचरण शुद्ध म्हणजे सर्वांशी समान आचरण, आणि समदृष्टी म्हणजे समान दृष्टी, कुठे भेद न करणारी दृष्टी, अशी मला तू दे. ही देवाकडून मिळवावं लागते किंवा संताकडून मिळवावं लागते. आणि तो देऊ शकतो, विठ्ठल देऊ शकतो. म्हणून देवाला मागणी केलेली आहे. आणि भक्तीमध्ये सातत्याने आपण देवाला मागणी केली पाहिजे. समचरण दृष्टी विटेवली साई, तेथे माझे हरी वृत्ती राहो. माझ्या वृत्तीमध्ये कशाची आवड असावी की माझे आचार सर्वांशी समान असावा आणि माझ्या दृष्टीमध्ये भेदभाव नसावा. यासाठी तू हे मला दे असं म्हटलेलं आहे. माझ्या मनामध्ये याची आवड निर्माण कर. आणि लगेच म्हटलेलं आहे, अनेक न लगे माईक पदार्थ. या जगामध्ये जे काही गोष्टी आहेत, विषय आहेत, हे विषय माईक आहेत. हे माईक विषयामध्ये माणूस गुंतला की त्याच्यावर त्याचं प्रेम वाढतं आणि तो त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. भक्तीपासून तो दूर जातो. ते विषय त्याला महत्त्वाचे वाटतात. काही जी कुठली वस्तू असेल, ही वस्तू एकदा मिळाली की ती माझी अशी वाटायला लागते. आणि माझी अशी वाटायला लागली की त्याचा सांभाळण्याचा विषय येतो. माझी अशी वाटायला लागली की नुसतं सांभाळण्याचा विषय होत नाही, त्याच्यामध्ये सगळं लक्ष तिथं केंद्रित होतं आणि देवापासून माणूस दूर होतो. म्हणून मला दुसरं कोणताही पदार्थ देऊ नको असं तुकोबाराय देवाला मागतायत. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. या जगामध्ये पद, ज्याला उपाधी म्हणतात, हे माणसाला फार आवडते. मला महाराज व्हायचं आहे, मला अधिकारी व्हायचं आहे. आणि ह्या ज्या उपाधी आहेत, ह्या उपाधी मिळाले की माणूस अहंकारी होतो. आणि अहंकार झाला की देवा तुझ्यापासून आम्ही दूर जाऊ. म्हणून मला कुठलेही पद देऊ नको असं तुकोबारायांनी मागणी केली. कारण त्यांनी म्हणजे ब्रह्मदेवाचं पदसुद्धा अहंकाराकडे नेणारं आहे. तर हे बाकीच्या गोष्टी काही मिळाल्या की आम्ही अहंकाराकडे जाऊन, अहंकाराकडे गेलो की तुझा विसर होतो आणि तू आम्हाला दूर होतोस. म्हणून अहंकार नको. आणि शेवटी म्हणलंय तुका म्हणे, जे कर्मधर्म नाशिवंत म्हटलेलं आहे. कर्म आणि धर्म तसा विषय गीतेचा मुख्य काय असेल तर कर्म आणि धर्म विषय. भगवंत स्वतः सांगतात की माझा जो अवतार आहे, यदा इदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थाना अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. माझा अवतारच धर्म व्यवस्थापनेसाठी, धर्म स्थापन करण्यासाठी आहे. परंतु इथं तुकोबारायांनी म्हणले जे कर्मधर्म नाशिवंत. म्हणून जर तुमचं कर्म आणि धर्म हे जर गीतेच्या उपदेशाप्रमाणे नसेल तर ते विनाशकानी आहे. आपण कर्माबद्दल बोललो. आपलं कर्म हा स्वधर्म पाहिजे, कर्मयोग पाहिजे. असं कर्म आपल्याकडून जर घडलं तर ते आपल्याला बंधनकारक होत नाही. आणि धर्म अनेक आहेत या जगामध्ये, की मातृधर्म, पितृधर्म, समाजधर्म, राष्ट्रधर्म, अनेक धर्म आहेत. म्हणून धर्मसुद्धा, कोणता धर्म महत्त्वाचा असेल तर मानवी जीवनामध्ये एकच धर्म महत्त्वाचा आहे आणि तो धर्म आहे ईश्वर प्राप्ती. म्हणून त्या धर्माचा विषय याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून कर्मधर्म नाशिवंत जे म्हटलेलं आहे ते अतिशय समजून घेण्याचा विषय आहे. जी गीता आपल्याला कर्मधर्म शिकवण्यासाठी आहे, परंतु गीतेने जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाप्रमाणेच कर्म असेल, त्या उपदेशाप्रमाणेच धर्माची आपल्या जीवनामध्ये मांडणी असेल तरच ते आपल्याला पोषक आहेत. अन्यथा जे जगामध्ये अनेक धर्म बोलले जातात, अनेक प्रकारचे कर्म बोलले जातात, ते नाशिवंत आहेत, नाश करणारे आहेत अशी भूमिका मांडलेली आहे. असं आपल्याला तुकोबाराच्या अभंगावरून कळतं.